नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये। आज आपण रिव्हिजिट करूया बोक्या सात बंडे या चित्रपटाला। हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला होता। या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत आर्यन नार्वेकर, दिलीप प्रभावळकर, विजय केंकरे, आलोक राजवाडे, शुभांगी गोखले। या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत राज पेंडुरकर। या चित्रपटाची कथा लिहिली आहे स्वतः दिलीप प्रभावळकर यांनी। बोक्या सात बंडे हा चित्रपट तुम्ही हॉटस्टार किंवा Amazon प्राईमवर पाहू शकता। तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल। ही गोष्ट आहे बोक्याची, जो एक लहान मुलगा आहे, थोडा अतरंगी, खूप सारे प्रश्न विचारणारा, जाण असणारा, मस्ती करणारा, तसेच आई वडिलांचा काय, आजी आणि भावाचा पण लाडका असणारा। तर चित्रपटात त्याचे कारनामे, मग तो कशा प्रकारे लहान असून सुद्धा मोठ्या लोकांना मदत करतो, वृद्ध लोकांच्या मनाचा विचार करतो, घरकाम करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांचा विचार करतो, हे सगळे किस्से बघायचे असतील तर तुम्हाला मजेशीर चित्रपट बघावा लागेल। आता बोलूया काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल। यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट। पहिलं बोलूया काही पॉझिटिव्ह पॉईंट्सबद्दल। बोक्या सात बंडे हा बाल चित्रपट असला तरी यातून जो विचार मांडला आहे तेही हसतमुख मजेशीर पद्धतीने ते भारी वाटतं। लहान मुलांच्या अभिनयात जे हावभाव आहेत, जी प्रगल्भता दिसते ते कमाल वाटतं। बोक्याला ज्याप्रमाणे आई वडिलांकडून सपोर्ट, प्रेम मिळतं आणि सगळेच कुटुंबातील लोक आनंदी कसे राहू शकतात, हे जे चित्र आपल्याला बघायला मिळतं हे बघून आपण भारावून जातो। तारे जमीन पर मध्ये जशी आई बाबा तिथे दिसतात तसे इथे दिसत नाही। त्याचबरोबर सामाजिक विषय सुद्धा या चित्रपटातून मांडले आहे। आता बोलूया काही निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल। हा चित्रपट फक्त प्रसंग आणि किस्से यांचा कोलाज वाटतो। आजी आजोबांची स्टोरी, मग घरकाम करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांची स्टोरी, मग बसमधून मुलांना वाचवणे, हे सगळं कोलाज इथे दाखवलं आहे। आता हा सब्जेक्टिव्ह विषय आहे, पण जर फक्त आजी आजोबांची स्टोरी पूर्णपणे दाखवून त्यात अजून रंजकता आणून शेवट केला असता तरी मजा आली असती, कारण सगळंच दाखवायचा मोह इथे आवरता आला नाहीये असं आपल्याला वाटतं। त्यामुळे चित्रपट परिपूर्ण वाटत नाही। त्यानंतर बसमधून वाचवण्याचा सीन जरा जास्तच ड्रॅमॅटिक झाला आहे असं वाटतं। बाकी हा चित्रपट आपण एकदा नक्की बघू शकतो। हा चित्रपट तुम्ही हॉटस्टार किंवा Amazon प्राईमवर पाहू शकता। तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।